हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे MMRDA 2026 चे जे रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन सब्जेक्ट आहे जनरल नॉलेज आणि जनरल नॉलेजचा आज आपण इथे टॉपिक 15 क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबल अर्बन डेव्हलपमेंटचे काही MCQs कव्हर करूया. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही कंटिन्यू टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा, MMRDA साठी जनरल नॉलेजची इम्पॉर्टंट MCQs PDF सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 2500 प्लस MCQs कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबल अर्बन डेव्हलपमेंटचे काही MCQs. तर बघा, फर्स्ट आहे अर्बन हीट इज लँड UHI इफेक्ट इज प्रायमरी कॉज बाय. अर्बन हीट आयलँड प्रभाव मुख्यतः कशामुळे होतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ओशियन करंट, सेकंड ग्रीन कव्हर इनक्रीज, थर्ड कॉन्क्रीट अँड ॲस्फल्ट सरफेस अँड फोर्थ रुरल डेव्हलपमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॉन्क्रीट अँड ॲस्फल्ट सरफेस, कॉन्क्रीट व डांबर, बिकॉज धिस मटेरियल ॲब्झॉर्ब अँड रिटेन हीट. नेक्स्ट, सेकंड, which greenhouse gas contribute the most to global warming by volume? जागतिक तापमान वाढीस सर्वाधिक योगदान देणारा वायू कोणता? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मिथेन, नायट्रोक्स ऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड अँड ओझोन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कार्बन डायऑक्साइड, बिकॉज CO2 is the largest contributor due to fossil fuel use. Next, third, which concept focus on reducing emission while maintaining development? विकास टिकवून ठेवत उत्सर्जन कमी करण्याची संकल्पना कोणती? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मिटिगेशन, ॲडॅप्टेशन, कन्झर्वेशन, ॲफ्रॉस्टेशन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट मिटिगेशन, शमन, बिकॉज मिटिगेशन रिड्यूस ग्रीन हाऊस गॅस इमिशन. नेक्स्ट, फोर्थ, ॲडॅप्टेशन स्ट्रॅटेजी इन अर्बन प्लॅनिंग एम्स टू. शहरी नियोजनात अनुकूलन धोरणांचा उद्देश काय आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट स्टॉप क्लायमेट चेंज कम्प्लिटली, second adjust to climate impact, third increase industrial output and fourth reduce taxes. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड adjust to climate impact, परिणामांशी जुळवून घेणे, बिकॉज adaptation deal with coping mechanism. ओके. नेक्स्ट, फिफ्थ, which urban transport solution is most sustainable? सर्वात शाश्वत शहरी वाहतूक उपाय कोणता? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रायव्हेट कार, डिझेल बसेस, मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टम अँड मोटरसायकल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड MRTS, मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टम इज अ रिड्यूस एमिशन अँड कंजेक्शन. नेक्स्ट, सिक्स्थ, ग्रीन बिल्डिंग प्रायमरी एम्स टू. ग्रीन बिल्डिंगचा मुख्य उद्देश काय आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन, सेकंड रिड्यूस एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, थर्ड यूज मोर कॉन्क्रीट अँड फोर्थ अवॉइड रेग्युलेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिड्यूस एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, पर्यावरणीय परिणाम कमी करणे, बिकॉज इट्स फोकस ऑन एनर्जी इफिशियन्सी अँड सस्टेनेबिलिटी. नेक्स्ट, सेवन्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिन्युएबल एनर्जी सोर्स कॉमनली युज्ड इन सिटीज. शहरांमध्ये वापरला जाणारा नवीनीकरणीय ऊर्जा स्रोत कोणता? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कोल, सोलार एनर्जी, डिझेल, नॅचरल गॅस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सोलार एनर्जी, सौर ऊर्जा, बिकॉज rooftop solar is widely adopted. Next, 8, which international agreement focus on limiting global temperature rise? जागतिक तापमान वाढ मर्यादित करण्यासाठी कोणता करार आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कायटो प्रोटोकॉल, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, पॅरिस अग्रीमेंट अँड बेसल कन्व्हेन्शन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पॅरिस अग्रीमेंट, एम टू लिमिट वॉर्मिंग टू वेल बिलो 2 डिग्री सेल्सियस. नेक्स्ट, 9th, सस्टेनेबल अर्बन डेव्हलपमेंट एम्पसाइज. शाश्वत शहरी विकास कशावर भर देतो? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन ओनली, सेकंड इकॉनॉमिक ग्रोथ विदाउट एन्व्हायरमेंट, थर्ड बॅलन्स बिटवीन इकॉनॉमी एन्व्हायरमेंट अँड सोसायटी अँड फोर्थ रुरल डेव्हलपमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बॅलन्स बिटवीन इकॉनॉमी एन्व्हायरमेंट अँड सोसायटी, बिकॉज ट्रिपल बॉटम लाईन अप्रोच. ओके. तसंच बघा, हॉर्टिकल्चर असिस्टंटसाठी सुद्धा PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये शॉर्ट नोट प्लस MCQs दिलेले आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, 10th, विच प्रॅक्टिस रिड्यूस स्ट्रॉम वॉटर रन ऑफ इन सिटीज. शहरांमध्ये पावसाचे पाणी वाहून जाणे कमी करण्यासाठी काय उपयुक्त आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मोर कॉन्क्रीट रोड, सेकंड रेन वॉटर हार्वेस्टिंग,
थर्ड डिफॉरेस्ट्रेशन अँड फोर्थ ॲस्फल्ट एक्सपान्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रेन वॉटर हार्वेस्टिंग, पावसाचे पाणी साठवणे, बिकॉज हेल्प मॅनेज वॉटर सस्टेनेबली. नेक्स्ट 11, which sector contributes significantly to urban greenhouse gas emission? शहरांमध्ये हरितगृह वायू उत्सर्जनात कोणता क्षेत्र मोठा वाटा उचलतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रान्सपोर्ट, ॲग्रिकल्चर, फिशरीज, फॉरेस्ट्री. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ट्रान्सपोर्ट, वाहतूक, बिकॉज मेजर सोर्स ऑफ अर्बन इमिशन. नेक्स्ट 12th, स्मार्ट सिटीज फोकस ऑन सस्टेनेबिलिटी थ्रू. स्मार्ट सिटी शाश्वतेवर कशाद्वारे लक्ष केंद्रित करतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इग्नोरिंग एन्व्हायरमेंट, सेकंड टेक्नॉलॉजी अँड इफिशियंट रिसोर्स यूज, थर्ड इन्क्रीज पॉप्युलेशन अँड फोर्थ एलिमिनेटिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड टेक्नॉलॉजी अँड इफिशियंट रिसोर्स यूज, तंत्रज्ञान व संसाधन कार्यक्षमता, बिकॉज स्मार्ट सोल्युशन इम्प्रूव्ह इफिशियन्सी. नेक्स्ट 13, which term refers to city desired to minimize travel distance? प्रवास अंतर कमी करणाऱ्या शहरांना काय म्हणतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉम्पॅक्ट सिटी, अर्बन स्प्रॉल, इंडस्ट्रियल कॉरिडॉर अँड ग्रीन बेल्ट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट कॉम्पॅक्ट सिटी, संकुचित शहर, बिकॉज इट प्रमोट वॉकेबिलिटी अँड रिड्यूस इमिशन. नेक्स्ट 14, which strategy help reduce urban heat island effect? UHI, ठीक आहे, प्रभाव कमी करण्यासाठी कोणती रणनीती उपयुक्त आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीजिंग पेव एरिया, सेकंड ग्रीन रूफ अँड अर्बन फॉरेस्ट, थर्ड रिमूव्हिंग ट्रीज अँड फोर्थ एक्सपांडिंग हायवे. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ग्रीन रूफ्स अँड अर्बन फॉरेस्ट. ठीक आहे, ग्रीन रूफ व वृक्ष, बिकॉज व्हेजिटेशन कूल्स अर्बन एरियाज. नेक्स्ट 15, क्लायमेट रेझिलियन्स इन सिटीज रेफर्स टू. शहरातील हवामान प्रतिकार क्षमता म्हणजे काय? बघा ऑप्शन आहे फर्स्ट अवॉइडिंग डेव्हलपमेंट, second increasing emission, third ignoring risk and fourth ability to withstand and recover from climate impact. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ ability to withstand and recover from climate impact, तग धरण्याची क्षमता, बिकॉज फोकस ऑन लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी अँड रिस्क मॅनेजमेंट. तसंच बघा इलेक्ट्रिकलसाठी पीडीएफ अवेलेबल आहे, अकाउंटंटची पीडीएफ अवेलेबल आहे, सिव्हिल, डेप्युटी प्लॅनर, इलेक्ट्रिकल, हॉर्टिकलरचे असिस्टंट अँड सर्वेअर, सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवे असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसं तेव्हापर्यंत धन्यवाद.